तर मित्रांनो, ह्या ॲपचा उपयोग आपणास नेमका होईल तरी काय? तर प्रथम नवीन मतदार नोंदणीसाठी मतदार ओळखपत्रातील तपशिलात काही दुरुस्ती, बदल किंवा सुधारणा करण्यासाठी आणि तसंच नाव वगळणं आणि मतदार यादीत नाव तपासणं, मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी विनंती करणं, मतदारांना विविध सुविधा अगदी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी ह्या ॲपचा आपल्याला अतिशय उपयोग होऊ शकतो. तेही कुठल्याही ऑफिसमध्ये न जाता अगदी घरी बसल्या ऑनलाईन करता येईल. म्हणूनच भारतीय निवडणूक आयोगानं voters.eci.government.in या संकेतस्थळावर जाऊन या सुविधेचा लाभ घेता येईल. तसंच आपल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून आपल्याला दोघी पद्धतीने त्याची माहिती घेता येईल. अशी दोघं ठिकाणची सेवा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणूनच एकतर वेबसाईटवरून जाऊन त्या सेवेचा लाभ घ्या अथवा मोबाईल ॲप वापरा. परंतु मित्रांनो, हे मात्र लक्षात असू द्या, कुठल्याही सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधी त्याची नोंदणी करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर त्यासाठी केस पेपर भरणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. तसंच ॲपचा वापर करताना देखील नोंदणी करणं आवश्यक असतं. तर चला तर मग आपण या भागात वोटर हेल्पलाईन ॲप हे कसं वापरण्यास येतं हे बघूया. पण त्याआधी रजिस्ट्रेशन करूया. चला तर मग गुगल प्ले स्टोअरवर जाऊन वोटर हेल्पलाईन असे नाव टाईप करा. बघा, हे ॲप आता डाउनलोड होत आहे आणि एकदा का हे डाउनलोड झाले, आय ॲग्री अशी त्याला मान्यता द्यावी लागेल. पुढे नेक्स्ट हे बटन क्लिक करा. हे ॲप आपल्याला कोणत्या भाषेत यूज करायचं आहे, कोणती भाषा वापरायची आहे त्यासाठी भाषा निवडा. आपण येथे मराठी भाषेची निवड करूया. मोबाईलच्या खालच्या बाजूस डाव्या हाताला एक्सप्लोर असा आयकॉन दिसेल, त्याला टच करा आणि पुढे बघा उजव्या हाताला वरच्या दिशेला लॉग इन हा पर्याय दिसत आहे, त्याला तुम्ही क्लिक करा. आता साहजिकच आपण या ॲपचा प्रथमच यूज करत आहोत, म्हणून आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी न्यू युजर म्हणूनच आपली नोंदणी करावी लागेल. म्हणून न्यू युजरला क्लिक करा. आपल्यासाठी पुढील स्क्रीन ही मोबाईल नंबर आणि आलेला OTPची पडताळणी करेल. आपण आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि OTP पाठवण्यासंदर्भात आपण रिक्वेस्ट पाठवायची आहे. आणि मित्रांनो, आणि एकदा का मेसेज आला, एंटर युअर OTP ह्या ऑप्शनवर तो टाका आणि आपला ईमेल ID देखील तिथे नोंद करा. आणि पुढचा ऑप्शन आहे पासवर्ड. आणि मित्रांनो, पासवर्ड तयार करीत असताना पासवर्ड तयार करण्याचा देखील एक फॉर्म्युला असतो. आपला पासवर्ड किमान 6 अक्षरांचा हवा. 0 ते 9 असा एक डिजिटचा अंतर्भाव असला पाहिजे. तसंच त्याच्यात कमीत कमी स्पेशल कॅरेक्टर्स आलं पाहिजे. अप्पर केस A to Z असलेले अप्पर केस देखील त्याच्यात आले पाहिजेत. तोच कन्फर्म पासवर्ड तिथे टाका. त्यात काही चूक होऊ देऊ नका. पुढे जाण्यासाठी प्रस्तुतीकरण हे ऑप्शन क्लिक करायचं आहे, जेणेकरून ते सबमिट होईल. आता मित्रांनो, यू आर रजिस्टर्ड सक्सेसफुली. आता आपलं खातं तयार झालं आहे. आता तुम्ही लॉग इन करण्यासाठी सज्ज आहात. आता तुम्ही लॉग इन करू शकतात. म्हणजेच ॲप ओपन करताना तुम्ही मोबाईल नंबर आपला टाकलात की त्याच्यावर OTP येईल, कारण आता तो मोबाईल नंबर रजिस्टर्ड झाला आहे. त्याच्यावर OTP सेंड म्हणून सूचना दिली, त्याला क्लिक केले की आपल्या मोबाईलवर OTP येईल. पुढच्या पेजवर त्यात तो आलेला OTP तिथे आपला भरणं अनिवार्य आहे आणि आपला दिलेला आधीचा पासवर्ड तो आपण त्या ठिकाणी टाकला पाहिजे. हे दोघं तपशील आपण भरले पाहिजे. हे केल्यानंतर एकदा का तुम्ही लॉग इन नाव ह्या बटनावर क्लिक केलं की तुम्हाला याप्रमाणे स्क्रीन दिसेल. म्हणजेच तुम्ही यशस्वीरित्या त्या सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश केला आहे, त्या ॲपमध्ये प्रवेश केला आहे. आता आपण ह्या लॉग इनमध्ये प्रवेश केला आहे. आता यांच्या सेवेचा आपण लाभ घेऊ शकतो. आता मित्रांनो, आपण एकदा रजिस्टर झालो तर आता आपण मोबाईलप्रमाणेच या साईटचा वापर देखील करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. आताच आपण वोटर हेल्पलाईन यासाठी जे खाते तयार केले त्याचा वापर करून मतदार ओळखपत्रातील तपशिलातील दुरुस्ती, बदल आणि सुधारणा, नाव वगळणे, तसेच मतदारांचे ओळखपत्र मिळण्यासाठी अप्लाय करणं, त्यांना विनंती करणं, अशा मतदारांसाठी असलेल्या विविध सुविधांचा आपण लाभ मिळू शकतो.